एक मोठी बातमी मोहिनी समोर येते। मुंबईमधल्या RM भट शाळेमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे। मुंबईमधून सुद्धा आता ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची ही बातमी समोर येते आहे। येवलामध्ये, जळगावमध्ये, याशिवाय संभाजीनगरमध्ये आणि त्यानंतर आता मुंबईमधल्या RM भट या शाळेमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला असल्याची ही या क्षणाची मोठी अपडेट। एकूणच सजल आपण जर पाहिलं तर आतापर्यंत ईव्हीएम बिघाडाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। लोकसभेमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या घटना घडतात आणि आता शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आणखी एक हा प्रकार समोर आलेला आहे। आपण पाहतोय एकूणच ईव्हीएम संदर्भात निवडणूक आयोग या ठिकाणी तपासणी करत नाही का असा एक सवाल या ठिकाणी निर्माण होतोय, कारण प्रत्येक वेळी असं का घडतं असा सवाल नागरिकही विचारतायत। निश्चितच लोकसभेमध्ये जे काही घडलं होतं, गदारोळ झालेला होता, मतदान कमी प्रमाणात झालेलं होतं, त्यानंतर विधानसभेमध्ये त्या चुका टाळणं हे अपेक्षित होतं। तीच मागणी देखील केली जात होती, मतदारांची सुद्धा तीच मागणी होती। मात्र अगदी मतदान सुरू होऊन 1 तास सुद्धा उलटलेला नाहीये, त्या आधीच अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड होत असल्याचं समोर येत आहे। सजल आपण पाहतोय सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मतदान केलेलं आहे। या ठिकाणी अनेक मतदारांनी मतदान केलेलं आहे। आशिष शेलार असतील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असेल, सुबोध भावे असतील किंवा इतरही काही महत्त्वाचे नेते आहेत, सुजय विखे आहेत, विखे पाटील आहेत, अनेकांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। आणि हीच दृश्य जी आपण पाहतोय या सगळे नागरिक आहेत, ज्यामध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे आणि साम टीव्हीवर या सगळ्या मतदानाचे सगळे अपडेट्स आपण पाहू शकणार आहोत। मोहिनी, सध्या आपण बघतोय काहीशी थंडीने सुद्धा चाहूल दिलेली आहे, तरी सुद्धा अगदी सकाळपासूनच नागरिकांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला असल्याचं बघायला मिळत आहे। सध्याची जी दृश्य आपण बघतोय ती कोल्हापूर मधली दृश्य आहेत। कोल्हापूर मधल्या मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांग लावलेली आहे मतदान करण्यासाठी। अगदी पालघरमध्ये सजल आता जाऊया।